शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांची शेती ही डोंगराळ भागात असते। या डोंगराळ भागातील जे जंगली जनावर असतात, या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। हातातोंडाशी आलेला घास या जंगली जनावरांच्या नासधुशीमुळे तुडवला जातो। तर आता हे नासधूस थांबावे, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान थांबावं म्हणून राज्य सरकारने काही महत्त्वाची तरतूद आखली आहेत। आता ती तरतूद कोणती? व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल। शेतकऱ्यांना आता 90% अनुदानावर तार कुंपण आता मिळणार आहेत। तर यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार, अर्ज प्रक्रिया कशी आहे हे पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल, आधी फॉलो करा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, यासाठी कोणती कागदपत्र लागतील, यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे जमिनीची मालकी हक्काचं कागदपत्र हे शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आधार कार्ड, राशन कार्ड, पासबुक ही 4 कागदपत्र शेतकऱ्यांकडे असणं आवश्यक आहेत। तर अशा प्रकारे तुमच्याही शेती ही जंगली भागात असेल, तुमच्याही शेताचं नुकसान होत असेल, तर तुम्ही वन्य प्राण्याकडून होणाऱ्या नुकसानचे प्रमाणपत्र घेऊन तुमच्या शेतातील पिकाचं नुकसान थांबवू शकता आणि 90% अनुदानावर काटेरी कुंपण मित्रांनो तुम्ही घेऊ शकता। आणि अशाच प्रकारचे कामाची आणि महत्त्वाची व्हिडिओ भेटत राहण्यासाठी इंस्टाग्राम पेजला, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा।